अरे कोण आहे घर अरे शाळेत अरे काय माझी शिवाय करमत नाही का काय हल्ली धनाजी गंमत बस झाली बरं का, लय गंमत करता तुम्ही. त्या कामाचं ऐका, उद्या पत्रकार परिषद आहे, तिथं काय बोलायचं ते माहिती आहे ना तुम्हाला. आणि हो, वेळेत पोचा हा तुम्ही आलंच पाहिजे. हा तुम्ही लईच वरी करता राव आमची. काय वरी? अरे इंग्लिश समजा ना काय तुम्हाला गुरबेट्टी बाबा. काळजी काळजी हा करे, काळजी करू नका. अरे त्या पोरीने माझ्या डोक्याला लय त्राप दिलाय, माझं लय मोठं नुकसान केलंय त्या पोरीने. आणि त्या पोरीला मी अशी तशी सोडून वाटलं का तुला जालिंदर मी उद्या तिच्या विरोधात बोलणार. मी तिची पुरी बदनामीच करणार. आणि बघा जालिंदर, आपलं जे काही ठरलंय ना बोलायचं, त्याच्यामध्ये एक शब्द सुद्धा पुढं मागं होणार नाही, गॅरंटी देतो तुला मी. खरं सांगतो, बाटलीची शपथ घेऊन सांगतो. परत ते उरलेले पैसे मात्र काम झाल्याबरोबर ताबडतोब मला पाहिजे बरं का पैसे. हा काम झाल्यावर कशाला, तुम्ही आल्याच देतो. फक्त तुम्ही वेळेत पोचा. येस बॉस, येणार मी वेळेवर. सांग बोल पायो. खर तर ही पोरगीच सोन्याचं अंड देणारी कोंबडी निघाली. म्हणजे माझ्या आश्रयाखाली होती माझ्या घरात, तो मी पैसा तिथं लगेच करून साजरी गेली तर मी मला पैसा पैसा कोणी हे सुमन, तू माझा ग्लास वेस्ट घातला. तुझी एवढी हिंमत, एक दिला ठेवून. बस झालं, आजवर सहन केलं, आता नाही. तू कुठल्या मातीचा बनलाय तुम्ही? ज्या पोरीनं आयुष्यभर सुख घरात आणलं त्या पोरीची बदनामी करताय. तुला कशी वाटत नाही तुम्हाला? गप गुमान जाय इथून. तू जास्त बोलायचं काम नाही तुझी इथून. आणि तुम्ही पण आवाज चढवायचं काम नाही. त्या दारू पैशात एवढं बुडालाय की सरळ उभंही आता येईना तुम्हाला. हे बघा, माझ्या लेकीच्या विरोधात कुणालाही काही बोललात, तुम्ही किती घाणेरडा आणि नीच माणूस आहात ना, त्या जगाला ओरडून सांगते. कळलं का नाजी जगताप? हे घर कसं घेतलं, माझ्या लेकीला कसं फसवलं, सगळं सांगे ना. धमकी? या धनाजी जगतापला धमकी? धमकी नाही देते, काहीच बोलते. बघा, माझ्या लेकीला धोका पोचणार असेल ना तर मी काही करेन. हा, तुम्हाला घाबरणारी सुमन नाहीये मी आता. एक बाई हिरेला पेटली तर काय कराल ना, हे कळल तुम्हाला मग. सुमन, गप गुमान, लय बोलले छोटा. लय झालं आता, निघायचं आतमध्ये जायचं. काय बोलले ना तू तर, नाहीतर मी तुला बी घराबाहेर हाकून देईल. गेट आउट. मालकीन झाली एवढी माडीची, तर अक्कल नाही आली काडीची. आता जर जास्त बोलली ना तू तर काय होईल माहिती का? काय होईल, ते धनाजी जगताप जसं एवढं मोठं कुकू लावते ना कपाळी,
त्या कुकाला बुकशील. हा, असल्या कुंकवाला मुकले ना तरी चालल, पण माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायची नाही मी. माझा अंत बघू नका. अगं आई एवढ्या रात्रीचा फोन करते. हॅलो आई. हॅलो वैदू, काय झालंय? सगळं ओके आहे ना? हा, बाईसाहेबांनी ना तुझ्या विरोधात कट रचलाय वैदू. तू बदनामी करणार आहे त्या तुझी. काय? ऐक ना वैदू, अगं मला खूप काळजी वाटते. की तुला म्हटलं होतं नको घेऊ वैर त्यांच्याशी. खूप मोठी चूक केलीस अगं तू. आई अगं, त्या काहीतरी करतील याचा अंदाज होता मला, पण इतक्या खालच्या थराला जातील असं खरंच वाटलं नव्हतं. बरं, मला एक गोष्ट सांग, पप्पा कुठे आहेत? काय करतायत? काय आहे तिथंच बघ. मी समजावलंय आता त्यांना. हा, तुला माहिती आहेत ना ते कसे, ते ऐकतात का कोणाचं कधी? बरं ठीक आहे आई. हे बघ, तू मला सांगितलंस ना, मला सावध केलंस, हे बरं केलं. आता उद्या काय करायचं ना ते मी बघते. तू अजिबात काळजी करू नकोस. हं, मी सांभाळेन सगळं. तू झोप शांतपणे. ठीक आहे वैदू, तू काळजी घ्या बाळा. एवढा मोठा कट रचलाय माईसाहेबांनी. प्रतापला तर याची कल्पना नसेल ना. तो तर ह्यात सामील. अरे, कधीचा वाट बघतोय ना. इकडे येताना कोणी बघितलं नाही ना? टेन्शन घेऊ नका साहेब, तेवढी काळजी घेत नाही. असं हुशार आहे तू. तुझी हुशारी आधीच कळली होती आम्हाला. माई पण जाम खुश आहे तुझ्यावर. एकदम भारी काम केलंय. बरं, उद्या तो व्हिडिओ व्हायरल झाल्या लगेच पत्रकार परिषद आहे. त्यांना काय उत्तर द्यायची, काय सांगायचं, काय बोलायचं हे लक्षात आहे ना? त्याची तुम्ही काळजीच करू नका. पाठांतर एकदम चोख आहे माझं. शाळेत कॉलेजमध्ये नाटकात काम करायचं ना मी. काय बोलशील? अहो ये मुंबईत असताना माझं आणि वैद्यचं अफेअर होतं. ती मला लई जीव लावायची, जीवापाड प्रेम करायची, पण पैशासाठी तिनं दुसऱ्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर पण ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. माझ्यासोबत चॅटिंग करायची, फोनवर माझ्याशी बोलायची. सगळं चॅटिंग, डेटिंग, फॅटिंग सगळं केलं, पण तिनं मला सोडून. शाबास. एकदम झाकाम केलं. मग याची काय गरज आहे? हा?
अरे गरज आहे तशी. उद्या वेळेत पोचायचं, गडबड करायची नाही. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही दिलेलं काम कसं चोख पार पाडतो बघा तुम्ही. निघा आता. आजपर्यंत ती स्वतःला निर्दोष आहे असं दाखवत होती, पण तुम्हा सगळ्यांसमोर मी तिचा खरा चेहरा आणणार आहे, कारण माझ्याकडे पुरावे आहेत. अहो हा कोण मुलगा आहे? तो वहिनी साहेबांबद्दल इतका वाईट बोलतोय. नवीन उमेदवार म्हणून आपण यांच्याकडे आशेने पाहिलं तर या तर माईंच्याच पुढच्या निघाल्या. वैदेही वहिनी अशा असतील असं वाटलं नव्हतं. ह्या तर आपल्या वहिनी साहेब आहे. या अशा करतील असं वाटलं नव्हतं. असे उमेदवार नको आपल्या गावाला. माई गेम फिरलाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून फोकस तुमच्यावरून हटून सुनबाईंवर गेलाय. चांगलंय माई, बाहेर मीडिया तयार आहे. हे पण चांगलंय. जालिंदर, मीडियाला तर मुद्दाच हवा होता आणि आम्ही अख्खी स्टोरीच्या स्टोरी दिली. धनाजी आला का? नाही म्हणजे आम्ही बोललोय त्याच्याशी, फोन पण केलाय. येतोय तो. थोडं फेकलं तर सुनबाईंच्या विरोधात पण बोलल. पण नाही बोलला तर सरळ वरच्या वर्गात टाकला. नाहीतर परिस्थितीच अशी निर्माण करा की बोलणं त्याची गरज पण आहे. आम्ही बघतो माई. मला माहिती आहे मी दिसायला सामान्य आहे, माझ्याकडे पैसा नाही, म्हणून तिने त्या पैशावाल्या तेज प्रतापला निवडलंय. कारण तिला सत्ता पाहिजे, सत्ता. मी ते होऊ देणार नाही, कारण माझ्याकडे पुरावे आहेत. आयुष्यात पहिल्यांदा बघते मी याला. प्रिया कोण आहे हा? असा का बोलतोय मला मला खरंच कळत नाही. पण हे सगळं पूर्णपणे खोटं आहे. हो हो, हे बघ, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण हा मुलगा हे सगळं का करतोय? आणि हे फोटो, मला असं वाटतं हे फोटो AI जनरेटेड असावे. पण पण हे सगळं हा कोणाच्या सांगण्यावरून करतो? वैदी, तू हा व्हिडिओ बघितला का? कोण आहे हा मुलगा? बाकी काहीच कल्पना नाहीये मला. शोधावं लागेल ना की हा कोण आहे. माईने शोधलाय बहुतेक. म्हणजे अगं, माईनं ना पत्रकार परिषद बोलवली आहे, तिथं हा मुलगा येणार आहे असं ऐकलंय मी. काय? मी आलेच. काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही. हं, जालिंदर, काय अजून फोन उचलत नाही तो? काय करतोय तू धनाजी? माई, अहो आम्ही फोन करतोय पण हा धनाजी फोनच उचलत नाहीये. फोन घेत नाही म्हणजे हे चालणार नाही जालिंदर. हे चालणार नाही. हा पत्ता पडलाच पाहिजे. फोन लावा. माई, आम्ही बघतो. असं कसं शक्य आहे?
पैसा असं म्हणलं का तो धनाजी पळत येणार याची खात्री आहे आम्हाला. आणि असं वागून त्यांनी हिंगोळी तोंडघाची पाडलाय आम्हाला. जालिंदर काही करा तो जिथं कुठे आहे तिथे त्याला शोधून काढा, आकाश पातळ एक करा, पण त्या धनाजीला आमच्या समोर उभं करा. नाही त्याची जालिंदर आत्ता निघालं पाहिजे आम्हाला. आता आम्हाला मीडियाला जास्त वेळ थांबवता येणार नाही. आम्ही निघतो. शोधून काढा त्याला. नाही आम्ही बघतो, ही नका काळजी करू. गडबड झाली, तो धनाजी कुठं सापडत नाही. आपल्या माणसांनी सगळीकडे शोधलं, मी पण फोन करतो, सापडतच नाही. माहिती कुठं जाऊन बसला काय माहिती. आता काय करायचं? नमस्कार. आभार तुमचे सगळ्यांचे, तुम्हा पत्रकार बंधू भगिनींचे, सगळ्या माध्यम प्रतिनिधींचे, छायाचित्रकारांचे आणि आमच्या लाडक्या रमावतीकरांचे जाहीर आभार. कारण तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च करून इथपर्यंत आलेला आहात. मनापासून आभारी आहोत. माई साहेब, ही पत्रकार परिषद भरवण्याचं नेमकं कारण काय? नाही, तुमच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत ते खोडण्यासाठी ही पत्रकार परिषद तुम्ही बोलवली आहात का? त्याबद्दल काही सांगणार आहात का तुम्ही? नाही, आज ही पत्रकार परिषद एका विशिष्ट कारणासाठी आम्ही ती बोलवलेली आहे. पण तुम्ही आता जे म्हणले आमच्यावरचा आरोप, त्यासाठी आम्ही कोर्टात जाणार. पण आज एका व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद भरवलेली. सबंध रमावतीकरांना हे माहितीये का, जो कोणी माईसाहेबांच्या दरबारात न्याय मागायला येतो त्याच्यावर माईसाहेब अन्याय होऊ देत नाहीत. आणि त्या संदर्भातल्याच गोष्टी आम्हाला रमावतीच्या लोकांच्या आणि तुम्हा पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्या जगासमोर मांडायचे. या नाही या तुमचं येणं फार गरजेचं आहे. तर मंडळी, यांना आम्ही खूप संस्कारी मुलगी समजत होतो आणि आमची आदर्श सून बनू शकतात असं वाटल्यानंच आम्ही आमचे चिरंजीव तेज प्रताप यांच्याशी त्यांचं लग्न लावून दिलं. त्यांना मक्तेदारांच्या घरामध्ये स्थान दिलं, समाजात मान मिळवून दिला. पण दुर्दैवानं त्यांच्या भूतकाळाबद्दल आम्हाला असं काही कळलेले. ते कळलं तर तुम्हा सगळ्यांनाच धक्का बसणार आहे. तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी समजल्यात? आणि नक्की वैदेही मक्तेदार यांचा इतिहास काय आहे? थांबा धीर धरा, त्या संदर्भातच आम्ही बोलणार आहोत. थांबा जरा.
बाळा ये. बाळा काय नाव म्हणला तू? सुमित पाटील. तर सुमित वाईदाईंना ओळखता? हो माई साहेब ओळख. चांगलं ओळखतो. या. सुमित घाबरू नका, बोला. नाही मन मोकळपणानं बोला. आम्ही आहोत तिकडे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बोला. बोला सुमितराव, बोला. वैदेही मक्तीदारला तर ओळखतोच. वैदेही जगतापला पण ओळखतो. जिच्यासोबत आयुष्यभराची स्वप्न रंगवली, अशा माझ्या वैदूला कसं विसरू शकतो मी? मी हिच्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं. इथे यायच्या आधी गेली कित्येक वर्ष आम्ही सोबत होतो. आणि अजून सुद्धा आमच्यात. तुमच्यात काय? तुमचं अफेअर होतं का? हो. पण नंतरीने मला धोका दिला. माझ्यासारख्या मोठ्या भाबड्या माणसाला फसवलंय. मग ही लग्नाआधीची गोष्ट आहे ना, आणि जर तुमचा वापर केला गेला, तुमची फसवणूक केली गेली, तर मग तुम्ही तेव्हाच ऍक्शन का नाही घेतली? हे सगळं आत्ता का सांगताय? हो, नाही सांगितलं तसं मी केलंच नाही. कारण लग्नानंतर सुद्धा आम्ही संपर्कात होतो.